नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त लाजवाब तर्रीबाज आणि झणझणीत चमचमीत चटकदार असा कटवडा कसा करायचा हे रेसिपी बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे बघा। मस्त बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा झणझणीत कटवडा बनवून तयार होतो। एकदम असा लाजवाब, जसा परफेक्ट आपण हॉटेलमध्ये ज्या प्रमाणात खातो तसाच हा झणझणीत कटवडा घरी बनवून तयार होतो। मिसळ पाव बऱ्याचदा खाल्ला असेल, पण असा झणझणीत वडा आपण घरी खाल्ला नसेल तर पटकन ही रेसिपी आपण बनवू शकतो। माझ्या तर बोलता बोलता तोंडाला पाणी सुटत आहे, पटकन असा उचलून खावासा वाटतो। तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेलच ना? तर वेळ न गमावता पटकन रेसिपीकडे वळूया। खूप सोपी रेसिपी आहे। तर तुम्हाला काय करायचं, हा झणझणीत कटवड्याची रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठे स्किप करू नका। तरच मग तुमचा कटवडा मस्त असा लाजवाब तर्रीबाज होईल आणि खातानाही चव त्याची सुपर डुपर लागेल। तर वेळ न गमावता पटकन रेसिपीकडे वळूयात। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण चमचमीत हॉटेलपेक्षाही भारी चटकदार असा कटवडा करायला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघण्यापासून सुरुवात करूया। तर बघा, इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं आहे, 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, बारीक चिरलेला कांदा लागेल गार्निशसाठी। त्याचसोबत इथे मी 5 मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतले आहे, त्याची सालसुद्धा काढून घेतली आणि आपल्याला वाटण करण्यासाठी लागणार आहे। तर बघा, इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे, त्याच्या मी अशा फोडी करून घेतल्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आहे, अर्धा इंच इतकं आलं, हे आपल्याला वाटण करण्यासाठी लागेल। त्याचसोबत इथं कढीपत्त्याचे 4 ते 5 पानं आहे, कोथिंबीर आहे आणि लिंबाची फोड आवडत असेल तर घ्यायची, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्याचा मी ठेचा करून घेतला। बॅटर करण्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे आणि गार्निशसाठी थोडी इथे बारीक शेव आहे 1 वाटी। आता सगळ्यात आधी आपल्याला बटाट्याची सुकी भाजी करून घ्यायची आहे। बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे, हलक्याशा फोडी राहिल्या पाहिजे। आता बघा, सगळ्यात आधी इथं मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे, यावरती आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे, त्याआधी थोडं यावरती तेल घालून घ्यायचं। तर इथं मी अर्धा चमचा तेल घालून घेतलं। तर आपल्याला वाटण करण्यासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। बघा, इथे कांदा छान असा सोनेरी रंगावर परतत आला की यावर लसूण आणि आलंसुद्धा भाजून घ्यायचं आहे, किसलेलं सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं। बघा, इथे मी कांद्यासोबत लसूण आणि आलंसुद्धा छान असं खरपूस रंगावर भाजून घेतलं आहे। आता लगेच याला एका परातमध्ये काढून घेऊया आणि हे मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि पाणी न घालता छान बारीक वाटण करून घ्यायचं। आता त्याच तव्यावरती आपल्याला सगळ्यात आधी 2 चमचे तेल घालून घेऊया। यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी छान फुलली की यामध्येच कढीपत्त्याचे पानं देखील घालायचे आहे। आता यामध्ये लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आणि छान हा खमंग असा परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनटं छान असा खमंग परतला गेला, थोडी हळद घालायची। आता यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे, त्या मी हलक्याशा मॅश करून घेतल्या। बघा, थोड्याशा अशा फोडी असल्या पाहिजे, म्हणजे खाताना दाताखाली छान लागतात। छान हे मिसळून घ्यायचं। यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। छान याला मिसळून घ्यायचं। बघा, इथे बटाट्याची सुकी भाजी छान मी 3-4 मिनिटे परतून घेतली। तर बघा, आपली ही बटाटा भाजी बनवून तयार आहे। आता लगेच गॅस बंद करायचा आणि एका परातमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे आणि संपूर्ण अशी गार करून घ्यायची। आता आपण लगेच बॅटर करून घेऊया। तर बघा, इथं एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं, वडा छान असा कुरकुरीत व्हावा म्हणून 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा आहे, हा यामध्ये घालायचा। ते मी साहित्यामध्ये सांगायला विसरली होती, पण आता घालते। आधी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचं आहे, जास्त सैलसुद्धा नाही आणि जास्त घटसुद्धा नाही,
च्या गुठळ्या मोडत छान असं बॅटर करून घ्यायचं. बघा इथे मी छान असं याचं बॅटर करून घेतलं. मध्यम कन्सिस्टन्सीप्रमाणे बघा याप्रमाणे, जास्त असं सैलसुद्धा नाही आणि जास्त दाटसरसुद्धा नाही, असंच बॅटर करून घ्यायचं. आता हे बॅटर आपल्याला हलकंसं फक्त 2-3 मिनटासाठी मुरवत ठेवायचं आहे. तोवर आपण वडे करायला घेऊया. बघा आता इथे बटाट्याची सुकी भाजी छान अशी थंड झाली आहे. आता काय करायचं, याचा असा गोळा घ्यायचा आणि छान याचे मी इथं मोठ्याच आकारामध्ये याचे वडे तयार करून घेणार आहे. कढीपत्ता असेल तर तो बाजूला काढायचा, खाताना तो दाताखाली येतो. छान याचे मोठ्या आकाराचे असे वडे करून घ्यायचे. सुरुवातीला असं गोलाकार करून घ्यायचं. थोडे चंक्स यामध्ये आहेत कारण खाताना खूप हा बटाटा वडा छान लागेल. आता याला थोडंसं चपटं करून घ्यायचं बोटाच्या साहाय्याने. हे बघा इथं आपला वडा बनवून तयार आहे. आणखी तुम्हाला एक बनवून दाखवते. बघा असं मिश्रणाचा गोळा घ्यायचा. हे बटाट्याची सुकी भाजी, कढीपत्ता काढून घ्यायचा कारण तो दाताखाली आला तर छान नाही लागणार म्हणून. इथं मी मोठ्याच आकारामध्ये हे बटाटा वडे करायला घेते कारण कटवड्यामध्ये छान असे मोठ्याच आकाराचे वडे बनवले जातात. हे बघा थोडं याला चपटं करून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळे वडे करून घेते. आता बघा इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे वडे तळण्यासाठी. आणि त्याचबरोबर इथं बॅटरसुद्धा हलकंसं मुरून घेतलं 2-3 मिनटं. तर बघा इथे आपले 6 वडे बनवून तयार आहे. आता एक असा वडा घ्यायचा आणि छान हा या बॅटरमध्ये असा बुडवून घ्यायचा. यावरती असं हे बॅटर घालायचं. हे बघा छान असं, आणि हा वडा हलकाच असा चमचाने सोडून द्यायचा आहे. हे बघा असा हलका सोडून द्यायचा. बघा मस्त असं छान तळला जातो. प्रत्येकी मी यामध्ये 2-2च वडे तळून घेणार आहे म्हणजे छान असा तो खरपूस तळला जाईल. हे बघा परत बॅटर घ्यायचं, याला असं वड्याला घोळून घ्यायचं आणि हा वडा अलगद असा उचलून तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने, आणि वरनं थोडंसं तेल उडवायचं. हे बघा एका बाजूने हा वडा किती छान असा तळला गेला आहे आणि मस्त टम्म फुगलेला आहे. तुम्ही बघू शकता. छान एक बाजू खरपूस रंगावर तळली की पलटी करून घ्यायची. हे बघा आता हा सुद्धा वडा व्यवस्थित असा खरपूस रंगावर तळला गेला आहे. दुसरी बाजूसुद्धा छान खरपूस रंगावर तळून घेऊयात. बघा मस्त कुरकुरीत हा वडा होतो. बघा दोन्ही बाजूने वडा छान असा कुरकुरीत झाला आहे आणि मस्त असा टम्म देखील फुगला आहे. क्या बात आहे. मस्त गोल्डन रंग आला याला, छान सुरेख झाला. लगेच तेलातून बाहेर काढायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं दिसत आहे. संपूर्ण तेल नितळायचं, लगेच एका परातमध्ये काढून घ्यायचा. हा सुद्धा काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे वडे तळून घेणार आहे. तर बघा इथं गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल गरम केलं. यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान फुललं. हे बघा जे वाटण करून घेतलं पाण्याचा वापर न करता हे यामध्ये घालून घेऊया. 3 ते 4 मिनटं खमंग वाटण परतून घेऊया. बघा इथे वाटण छान असं मी खमंग परतून घेतलं. आता यामध्ये सुके मसाले घालूयात. 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ. सुके मसाले छान यामध्ये मिसळून घ्यायचे आणि 4 ते 5 मिनटं छान हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे. बघा आता इथे सुके मसाले छान परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथं मी गरम पाणी करून घेतलं. तर बघा हे गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत असा कट हवा त्यानुसार. तर कट असा सरसरीतच असते. तर बघा इथं मी सरसरीत असा कट करून घेतला. झाकण न ठेवता 5 ते 6 मिनटं दणकून उकळी आणून घेऊया. तर बघा इथे मस्त आपला झणझणीत कट बनून तयार आहे आणि तवंगही छान असा सुरेख आला आहे. तुम्ही बघू शकता. तरीही जबरदस्त आली आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला एकदा छान असं मिसळून घ्यायचं. आता लगेच गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता मस्त लाजवाब इथे आपला झणझणीत कट बनून तयार आहे. तुम्ही तरीसुद्धा बघू शकता मस्त अशी खूप छान आली आहे. तर आपली मस्त कट बनून तयार आहे. आता गरमागरम लगेच आपण सर्व करायला घेऊया. तर आपण लगेच गरमागरम कट सर्व करूया. तर बघा मस्त असा तर्रीपात झाला आहे. आहा लाजवाब, एकच नंबर. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. मस्त हा भरपूर सारा कट यामध्ये असा घालून घ्यायचा. ही तर्री यामध्ये
वरनं अशी घालायची. गरमागरम कट वडे यामध्ये घालायचे. तर बघा इथे 6 वडे बनवून तयार आहे आणि मस्त छान असे झाले आहे. आता हा गरमागरम वडा यामध्ये असा ठेवायचा. क्या बात आहे, मस्त सुरेख दिसत आहे. मस्त एकदम कलर कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आला आहे. थोडी तरी यामध्ये आणखी घालायची. बोलायला शब्दच उरले नाही. मस्त लाजवाब हा असा कट वडा बनवून तयार होतो. आपण मिसळपाव नेहमीच खातो, पण झणझणीत कट वडा तर झालाच पाहिजेत ना. तर मग आता कट वडा सर्व केला आहे. आता यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा, भरपूर सारी अशी शेव घालायची आणि थोडीशी कोथिंबीर अशी तोडून घालायची यामध्ये. लाजवाब. आवडत जर असेल तर लिंबाची फोडसुद्धा यामध्ये अशी पिळून घालायची. हे बघा या पद्धतीने. क्या बात आहे. झणझणीत हा कटवडा झाला आहे. ठेवूया. तर इथं एक वाटी ठेवली. यामध्ये हा झणझणीत मस्त तर्रीबाज कट घालायचा. लाजवाब परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो तसा झणझणीत कटवडा इथं बनवून तयार आहे. कांदा ठेवायचा इथं साईडला, लिंबाची फोड, भरपूर सारा असा कांदा आणि थोडंसं साईडला बारीक शेवसुद्धा ठेवून द्यायची आहे. जसं लागलं तसं एन्जॉय करून खायचं. साईडला थोडी कोथिंबीर ठेवूया. जसा हॉटेलमध्ये चटकदार असा झणझणीत कटवडा मिळतो तसाच बनवून तयार होतो आणि चवही याची खूप छान लागते. तर मग आता झणझणीत कटवडा खायचा आहे तर मग हॉटेलला जायची अजिबात गरज नाही. घरीच बनवून आपण खाऊ शकतो आणि एकदम कमाल चवीचा बनवून तयार होतो. याला चवही सेम हॉटेलसारखीच येते. असंच हे कटवडा खाऊ किंवा मग पावासोबतसुद्धा खाऊ शकता. मला तर वाटते पावाची अजिबात गरज नाही. तुम्ही असाच कटवडा हा खाऊ शकता. खूप चवीला कमाल लागतो. बघता क्षणीत तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झणझणीत कटवडा तयार झाला आहे. तर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेलच ना. तर ही झणझणीत कटवड्याची रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.